भाजपा विधायक सुलभा गायकवाड़ ने 1 करोड़ 90 लाख रुपए के विकास कार्यों का शिलान्यास किया। कल्याण पूर्व विधायक गणपत गायकवाड़ के मार्गदर्शन और वर्तमान विधायक सुलभा गायकवाड़ की ओर से रविवार को आशेलगांव में राज्य सरकार के विशेष विकास कोष से 1 करोड़ 90 लाख रुपए के विभिन्न विकास कार्यों का शिलान्यास किया गया। इन विकास कार्यों का उद्घाटन पूर्व नगर सेवक इंदिरा तरे और नितिन तरे ने किया। इस निधि से कल्याण डोंबिवली महानगर पालिका सीमा के 118 आशेलेगांव चिंचपड़ा वार्ड के हरिश्चंद्र नगर, गणेश नगर, साईं बाबा, रघुनाथ नगर, आत्माराम नगर, हनुमान कॉलोनी क्षेत्रों में सीसी रोड और फुटपाथ का निर्माण, वासर गांव रोड का कंक्रीटिंग, सुमन निवास से ओम साई कॉलोनी रोड का कंक्रीटिंग, चिंचपड़ा लेक रोड से सूरज प्लाजा रोड का कंक्रीटिंग, कृष्णा नगर में एकनाथ मात्रे बिल्डिंग से रोशन कदू चाल तक आरसीसी सीवर का निर्माण, विक्की बलिराम कदू से दिलीप कदू के घर तक रोड का कंक्रीटिंग, रोशन कदू से सुधीर शिवा के घर तक रोड का कंक्रीटिंग, पांडव कॉलोनी क्षेत्र में आरसीसी सीवर और सीसी रोड का निर्माण, परमानंद भक्ति पेट क्षेत्र में सीसी रोड और फुटपाथ का निर्माण, धनराज कॉलोनी, त्रिमूर्ति कॉलोनी, सिद्धिविनायक नगर, गोकुल कॉलोनी क्षेत्रों में सीसी रोड और फुटपाथ का निर्माण आदि संबंधित कार्य किए जाएंगे। इन सभी विकास कार्यों का शिलान्यास विधायक सुलभा गायकवाड़ ने किया। ये कार्य केवल विकास ही नहीं, बल्कि नागरिकों से किए गए वादों की पूर्ति और समाज सेवा का ठोस प्रमाण भी है। विधायक सुलभा गायकवाड़ ने कहा कि हमारा लक्ष्य जनता का विश्वास अर्जित करना है। इस अवसर पर पूर्व नगर सेविका इंदिरा तरे, अंकुश कदू, नितिन तरे, गोपी कदू, शाहजी कदू, स्वप्निल कदू, जीतू ठाकुर, हनुमान कदू, सोनू हटकर, नरेश पाखरे, मयूर तारे, चंद्रशेखर महात्रे, नितिन कदू, ज्योत्सना देहारकर, श्रीदेवी घोटाले, अस्मिता गायकवाड़ के साथ साथ स्थानीय पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। आज विविध विकास कामाचं आपल्या निधीमधून उद्घाटन करण्यात आलं। कशा प्रकारचा निधी आहे आणि काय सांगाल, कुठे कुठे याचं उद्घाटन झालं? आज इथे आमदार गणपत गायकवाड़ आणि माझ्या निधीतून 1,90,00,000चा जो निधी होता त्याचे आज उद्घाटन करण्यात आले। एक आपला आता कृष्णानगरमध्ये झालं, एक इथे आशेले गावात आत्ता केला आणि तिसरा एक हनुमान कॉलनी तिथे आणि चौथा आहे आपला भक्तिपीठ तिथे। असे 4 कामांची निधी 1 करोड 90 लाख असे आहे आणि ही जी आपले मूलभूत गरजा आहेत त्यांच्यासाठी आपण वापरलेली आहे। कारण पब्लिकला गटर आणि पायवाटा तसेच कॉन्ट्रॅक्टरीकरण रस्ते यांच्यासाठी आपण हे केलेले आहे। कारण आता मी जे बघत आले, जे उद्घाटन करत आहे, महिलांचा एवढा हे आहे की गटारांचं आमचे बघाया, कसं गटारांची आमची समस्या आहे ती बघाया तुम्ही। याच्यासाठी दादाने हमेशा म्हणजे आमदार गणपत गायकवाड़ यांनी हमेशा या मूलभूत सुविधांकडे जनतेचे लक्ष दिलेले आहे आणि असंच देत राहू मी असे त्यांना वचन देतो। कारण हा महिलांचा आक्रोश आहे पाण्यासाठी आणि गटारांसाठी आणि पायवाटांसाठी, या आम्ही नक्की पूर्ण करू। काय सांगाल, आज उद्घाटन करण्यात आले बहुतेक ठिकाणी, काय सांगणार? गेल्या 4-5 दिवसापासून कल्याण पूर्वेमध्ये आमदार सुलभा गणपत गायकवाड़ यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात विकास कामांचं उद्घाटन होत असून आज आशळे गावामध्ये त्यांच्यामार्फत आणि आमदार गणपत शेठ यांच्यामार्फत 1,90,00,000चे उद्घाटन विकास कामांचे होत आहेत। गेल्या 2015 पासून आम्ही 2015 ते 20 पासून कुठल्याही निवडणूक संपली तेव्हा निवडणूक झाली नाही, कुठलाच विकास झाला नाही, नगरसेवकाला कुठली निधी मिळाली नाही, पण सर्व डिपेंड आम्ही आमदारांनाच होतो आणि आमदारांना आम्ही सतत पत्रावर करून त्यांनी आज आमचं काम पूर्ण केलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे पाण्याच्या आणि गटारांच्या खूप समस्या आहेत। वहिनीला जिथे जातील तिथे नागरिक तेच सांगतायत आणि जेव्हा आशळे गावातून लीड जास्त आली वहिनीला तेव्हा दादांनी मला स्वतः सांगितलं की तुला लागेल तेवढा फंड आम्ही देऊ, जेवढी तुझी कामं असतील ते आम्ही करून देऊ। आम्ही आमदार गणपत शेठ गायकवाड़ व सुलभाताई गायकवाड़ यांचं पूर्ण आशळे गावाच्या तर्फे आभार मानतो। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।